त्या ठिकाणी आपण वेल्डिंग करतो. त्या 2 गॅस म्हणजे त्याच्यापैकी एक जो आहे तो ऑक्सिजन आहे आणि दुसरा जो आहे तो ॲसिटिलीन आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला त्या 2 टँकमध्ये ते स्टोअर केलेलं आहे, ज्याला आपण सिलेंडर म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये हे प्रेस करून भरलेले आहेत आणि हे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला फ्लो करता येतात. आपल्या हातामध्येही जे टूल आहे, होल्डर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला नॉब दिलेले आहेत. त्याच्यानुसार आपण ऑक्सिजनची आणि ॲसिटिलीनची लेव्हल काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. आता ही कंट्रोल कशी करायची, कशासाठी करायची, तर जसं ॲप्लिकेशन असेल त्याच्यानुसार ते आपल्याला कंट्रोल करावी लागते. ज्या वेळेला ऑक्सिजनचं आणि ॲसिटिलीनचं प्रमाण जास्त असेल त्यावेळेला त्याला न्यूट्रल फ्लेम म्हणतो आपण. ओके, ज्याच्यामध्ये दोन्हीचं प्रमाण समांतर असतं. हे दोन्ही प्रमाण समांतर आहे का हे बघण्यासाठी आपल्याला त्याची जी फ्लेम आहे त्या फ्लेमवरून पण कळतं आपल्याला की दोन्हीमध्ये चाललेला जो गॅस आहे तो समान आहे का कमी जास्त आहे. ओके, दुसरं जे आहे ज्या वेळेला ॲसिटिलीनचं प्रमाण हे ऑक्सिजनच्या प्रमाणापेक्षा जास्त असतं, फ्लो जास्त असतो, त्यावेळेला त्याला कार्बोरायझिंग फ्लेम म्हणतो आपण. ओके, ही जास्त हीट टेम्परेचरसाठी वापरला येत आहे. बघा ती तुमच्या समोर असली म्हणजे तुम्हाला जराशी जास्त लक्षात येईल, कारण ऑनलाईन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम असा आहे की मी फक्त सांगत जातोय, तुम्ही ऐकताय आणि ते विसरताय. त्याच्यामुळे हे थोडंसं रिव्हिजन करत राहिले की तुम्हाला याचा थोडासा फायदा होईल. जर MCQ वगैरे असतील तर सारखे सारखे शब्द कानावर पडले की त्याचा थोडासा उपयोग होईल. सो दिस इज द कार्बोरायझिंग प्रोसेस. या प्रोसेसमध्ये काय आहे, ॲसिटिलीनचं प्रमाण जे आहे ते ऑक्सिजनच्या प्रमाणापेक्षा जास्त घेतलं जातं आणि त्यावेळेला जी फ्लेम क्रिएट होते त्याला कार्बोरायझिंग फ्लेम म्हणतो. तर याच्यामध्ये बाहेर तयार होणारे फ्लेम आणि आतमध्ये एक इंटरमिडिएट फ्लेम आहे बघा. ओके, तर या फ्लेमवरून आपल्याला समजतं की कोणत्या प्रकारचं जास्त याच्यामध्ये गॅस यूज केलेला आहे. आणि अशा प्रकारची जी फ्लेम आहे ती आपण कास्ट आयर्न म्हणजे हेवी जे आहेत किंवा जे हार्ड मटेरियल आहेत ज्याच्यामध्ये कार्बन पर्सेंटेज जास्त आहे, अशा प्रकारचे मटेरियल्स आपण यूज करतो. ओके, तर त्याच्यामध्ये कास्ट आयर्न, अलॉय स्टील किंवा जे हार्ड मटेरियल आहेत ते आपण याच्याने गॅस वेल्डिंग करू शकतो. तिसरं जे आहे ते ऑक्सिडायझिंग फ्लेम. ऑक्सिडायझिंग फ्लेम म्हणजे याच्यामध्ये ॲसिटिलीनपेक्षा ऑक्सिजनचं प्रमाण हे काय असतं, जास्त असतं. त्यावेळेला ही अशा प्रकारची फ्लेम क्रिएट होते आणि आतल्या बाजूला एक दाखवलेलं आहे बघा, अशी एक छोटीशी फ्लेम आहे आतल्या बाजूला. त्याच्यावरून आपल्या लक्षात येते की या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. ऑक्सिजन जे आहे हे शक्यतो सॉफ्ट मटेरियलसाठी वापरलं जातं. ते म्हणजे कॉपर आहे, झिंक आहे. हे मटेरियल थोडेसे सॉफ्ट आहेत. सॉफ्ट मटेरियल म्हणजे यांचे मेल्टिंग पॉईंट जे आहेत ते कमी आहेत. ओके, तर त्या ठिकाणी हे वापरलं जातं, ऑक्सिडायझिंग फ्लेम वापरला जातो. So these are the advantages and disadvantages of the gas welding. So we have already studied that what is the difference. Now you can see here what is the difference in gas welding and arc welding. We will see here. So gas welding is used for heavy joint. हेवी सेक्शन्स कॅनॉट बी जॉईन्ड इकॉनॉमिकली. ओके, म्हणजे जर हेवी सेक्शन असतील तर ते गॅस वेल्डिंगने आपण तेवढं म्हणजे थोडंसं खर्चिक आहे गॅस वेल्डिंग. आणि जर आर्क वेल्डिंग बघितलं तर हेवीसाठी आपल्याला कशा आहेत, सुटेबल आहेत. गॅस वेल्डिंग टेम्परेचर इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ आर्क वेल्डिंग. दोन्हीचा जर टेम्परेचरचा विचार केला तर याच्यामध्ये जवळजवळ 2300 ते 2900 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जातं आहे गॅस वेल्डिंगमध्ये. तेच आपलं जर आर्क वेल्डिंगचा विचार केला आपण तर त्याच्यामध्ये ते टेम्परेचर जवळजवळ 4000 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जाते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टरी मेटल्स कॅनॉट बी गॅस वेल्डर. रिफ्रॅक्टरी म्हणजे आपले ग्लास सारखे वगैरे जे मेटल आहे ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन होतं, तशा प्रकारचे जे मेटल्स आहेत हे आपण गॅस वेल्डिंगने करू शकत नाही. तर आर्क वेल्डिंगमध्ये अशा प्रकारचे जे मेटल्स आहेत, रिफ्रॅक्टरी मेटल्स, जे शक्यतो आपल्या वापरामध्ये नाहीत. ओके, आपण कुठं बघितलेले नाहीत शक्यतो असे रिफ्रॅक्टरी मेटल्स. अशा प्रकारचे मेटल सुद्धा या आर्क वेल्डिंगने आपण काय करू शकतो, जॉईन करू शकतो. गॅस वेल्डिंग म्हणजे गॅस फ्लेम टेक्स अ लॉंगर टाइम टू हीट अप द मेटल दॅन आर्क वेल्डिंग. गॅस वेल्डिंगमध्ये ॲक्च्युली हीट ह्याच्यामध्ये हळू फ्लो होत असते, त्याच्यामुळं स्लोली फ्लो होत असल्यामुळे या ठिकाणी तापण्यासाठी त्या फ्लेममुळं वेळ लागतो. तोच जर आर्क वेल्डिंगमध्ये बघितला आपण तर तो कमीत कमी वेळामध्ये या ठिकाणी मेटल वितळवण्याची ताकद याच्यामध्ये आहे. तुम्ही जर बघितलं होल पाडायचं म्हटलं तर लगेच आर्क वेल्डिंगने आपण एखाद्या मेटलला होल पाडू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याचे तापमान किती फास्ट गतीने वाढतंय हे आपल्या लक्षात येईल याच्यामध्ये. फ्लक्स शिल्डिंग इज नॉट. फ्लक्स शिल्डिंग म्हणजे जे मी सांगितलं बघा, तारबाजाच्या वरती असं असते बघा फ्लक्स, जे फ्लक्सचं शिल्डिंग तयार होतं मेटलच्या किंवा वेल्डिंगच्या वरती,
जेणेकरून कॉन्टॅमिनेटेड पार्टिकल्स जे आहेत ते कॉम्पोनंटच्या त्या वेल्डिंगच्या आतमध्ये जाऊ नयेत किंवा ऑक्सिडेशन होऊ नये. हे जे आहे ते आर्क वेल्डिंग मध्ये इफेक्टिव्ह आहे गॅस वेल्डिंगच्या प्रपोर्शन मध्ये. ओके, so this is the difference in between the gas welding and the arc welding mentioned here. If you can observe another welding differences you find, you can write here, you can share also. Now yesterday we have studied we do not have slide of that joint, that is the resistance spot welding. So we have studied that resistance spot welding. I shown you machine of spot welding. What is the process of spot welding? कोणी सांगू शकेल का मला थोडंसं काय समजलं होतं स्पॉट वेल्डिंग बद्दल इन जनरल? स्पॉट वेल्डिंग मी तुम्हाला काल शिकवला होता, मशीन पण दाखवली आणि त्याचं वर्किंग कसं होतंय ते पण दाखवलं होतं. सर स्पॉट वेल्डिंग मध्ये 2 इलेक्ट्रोड राहते. हा, 2 इलेक्ट्रोड असतात. येस सर. पुढे खालचा मूवेबल नसतो, खालचा अटॅच्ड असतो. हा, म्हणजे स्टेशनरी आहे. इलेक्ट्रोड असतो तो मूवेबल असतो. हा स्टेशनरी. खालचा वरचा मूवेबल इलेक्ट्रोड आहे. त्या दोन्ही इलेक्ट्रोडच्या मध्ये आपण मेटल लिमिटेड MM चं मेटल पाहिजे. हा, म्हणजे जास्त थिकनेस नसावी. त्या दोन्ही मध्ये घेऊन आणि दोन्ही इलेक्ट्रोडच्या मध्ये घेऊन गेल्यानंतर खालचा जो पॅन्डल असतो तो दाबल्यावर वरचा मूवेबल इलेक्ट्रोड त्याच्यावर येऊन चिटकला की तो हाय टेम्परेचर क्रिएट करून तिथं स्पॉट तयार होतो आणि तो एक मेटल म्हणजे एकत्र झाल्याने होतो. जॉईंट तयार होतो तिथं, प्लास्टिक जॉईंट तयार होतो तिथं. हा ओके. आता अजून कोणतरी सांगत होतं बघा प्लास्टिक स्टेट बद्दल. कोण बोलतंय? हॅलो. हा, तर प्लास्टिक स्टेट यांचं राहिलं होतं सांगायचं. तर ज्या वेळेला आपण हीट ऍड करतो किंवा करंट पास होत असतो त्यावेळेला ह्याची मेन प्रिन्सिपल जी आहे जी मी काल तुम्हाला सांगितली होती की बाबा तिथं का हीट डेव्हलप होते. तर ज्या वेळेला 2 इलेक्ट्रोड मधून करंट पास होतो, मध्ये जर मेटल नसेल आणि जर इलेक्ट्रोड एकमेकाला असे कनेक्ट केले तर करंट डायरेक्ट पास होतो, तिथं कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. पण ज्या वेळेला आपण एखादं मटेरियल मध्ये घालतो त्यावेळेला त्या इलेक्ट्रोडचं मेटल जे आहे त्याच्यापेक्षा हे मेटल कसं असतं, वेगळं असतं. आणि प्रत्येक मेटलचा स्वतःचा एक रेजिस्टन्स असतो करंटच्या फ्लोला. ओके, आपण कॉपरच का वापरतो, ॲल्युमिनियमच का वापरतो, कारण त्याच्यामध्ये फरक आहे. ओके, तर प्रत्येक मेटलचं काय आहे, करंट फ्लोला रेजिस्टन्स असतो. मग ज्या वेळेला आपण मटेरियल त्या इलेक्ट्रोडच्या मध्ये टाकतो त्यावेळेला करंट पास होत असताना ते मेटल किंवा मटेरियल त्या फ्लोला रेजिस्ट करतं. ज्या वेळेला त्याच्या फ्लोला रेजिस्टन्स होतो त्यावेळेला त्या ठिकाणी काय होते, हीट जनरेट होते. ओके, आणि ती हीट जी जनरेट झालेली आहे त्याच्यामुळं ते जे मेटल आहे ते त्याच्या प्लास्टिक स्टेटला जातं, म्हणजे तापवलं जातं. प्लास्टिक स्टेट, इलास्टिक स्टेट, ह्या सगळ्या स्टेट्स आहेत. ऍक्च्युली जर मेटलर्जी मध्ये गेलं तर वेगवेगळ्या स्टेट्स आहेत. तर आपण इथं प्लास्टिक स्टेट लक्षात ठेवायची. प्लास्टिक स्टेटला गेल्यानंतर त्याच्यावरती इलेक्ट्रोडने ज्यावेळेला आपण प्रेस करतो त्यावेळेला तो तिथे एक परमनंट जॉईंट तयार होतो. ही सगळ्यात फास्ट प्रोसेस आहे. मी असं पण तुम्हाला सांगितलं, याची व्हिडिओ पण दाखवली आणि तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलं होतं की जे स्पॉट वेल्डिंग आहे हे किती फास्ट होऊ शकतं. पण विचार जर केला तर आर्क वेल्डिंग एवढं ते काय स्ट्रॉंगर असू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण हे स्पॉट वेल्डिंग वापरू शकतो. ओके, नाउ वी विल प्रोसीड फॉर द सोल्डरिंग. सोल्डरिंग आय थिंक यू हॅव ऑब्झर्व्ड ॲट सम इलेक्ट्रॉनिक्स शॉप्स. इज यू ऑब्झर्व्ड? तुम्ही सोल्डरिंग गन बघितलंय का? येस सर. येस सर. हा, शक्यतो इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये तुम्हाला ही सोल्डरिंग मशीन दिसेल. ओके, ही पण इलेक्ट्रिक करंट वरती फ्लो होते. पण सोल्डरिंग आणि ब्रेझिंग हे जे जॉईनिंग, मेटल जॉईनिंग करण्याच्या प्रोसेस आहेत ह्या स्मॉल कंपोनंट साठी यूज केले जातात. ह्याचे जॉईंट तुम्ही सोल्डरची गन घ्याल आणि एखाद्या रेल्वेच्या डब्याला कुठेतरी क्रॅक गेलेला आहे तिथे सोल्डरिंग कराल, ओके, तर ते त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण सोल्डरिंग करणं हे खूप छोट्या छोट्या पार्टसाठी आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस आहेत किंवा 2 वायर जॉईन करायचे आहेत. ओके, तर त्या ठिकाणी आपण हे सोल्डरिंग यूज करू शकतो. तुमच्या लक्षात आला फरक काय आहे? येस सर.
हा, जॉईनिंग प्रोसेसच आहे सोल्डरिंग म्हणजे. पण ह्याची जी काय म्हणतो आपण याला, कपॅसिटी जी आहे जॉईन करण्याची किंवा ह्याची जी स्ट्रेंथ आहे ती लो आहे, त्याच्यामुळे ह्याचं ऍप्लिकेशन वेगळं आहे. जे आपण मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग म्हणलो किंवा गॅस वेल्डिंग म्हणालो, समजा एखाद्या रेल्वेचा जॉईंट आहे आणि तो जर तुटलाय, किंवा कुठं आपली ट्रॉली आहे, ट्रॉलीचा म्हणजे ट्रॅक्टरची ट्रॉली वगैरे असेल तर त्याच्यामध्ये कुठं जरी तुटला असेल तर आपण त्या ठिकाणी मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग करून ते जॉईंट जोडू शकतो आणि वापरू शकतो. पण सोल्डरिंगचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. तसंच इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला ते हे असतात बघा, इलेक्ट्रॉनिक्सचे पॉइंट्स द्यायचे असतात आपला, ओके, मराठीमध्ये आपण त्याला डाग द्यायचा म्हणतो. डाग मारणे. हा, डाग मारणे म्हणतो आपण त्याला. तर त्या ठिकाणी आपण जी आपली मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंगची जी मशीन आहे ती तिथं वापरू शकत नाही. ती जर तिथं वापरली तर ज्याला डाग मारतोय ते सगळंच जळून जाईल. ओके, म्हणजे हा त्याच्यामध्ये फरक आहे. तर हे स्मॉल स्केल साठी वापरलं जातं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी वापरलं जातं सोल्डरिंग. तर या सोल्डरिंग मध्ये काय आहे, सोल्डरिंग इज द मेथड ऑफ जॉईनिंग सिमिलर ऑर डिसिमिलर मेटल. याच्यामध्ये दोन एकसारखे किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारचे मेटल जे आहे ते एकत्र जोडू शकतो आपण, ज्याचं टेम्परेचर 450 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असतं. ओके, मग फरक बघा तुम्ही टेम्परेचर मध्ये किती आहे. ओके, गॅस वेल्डिंग मध्ये 2300 2900, ओके, 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जातं. मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग मध्ये त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 4000 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. आणि इथं सोल्डरिंग मध्ये हे जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर 450 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये फिलर मेटल एक यूज केलं जातं. शक्यतो फिलर मेटल जे आहे ते लीड आणि टीन याचं यूज केलं जातं. ओके, जो गन असते, सोल्डरिंग गन असते एकदम छोटीशी, त्या सोल्डरिंग गनला इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर ते जे पुढचा कॉपरचा किंवा तो जो टॉर्चचा पॉइंट आहे तो पॉइंट हीट होतो. त्याच्यानंतर आपण काय करतो, फ्लक्स यूज करतो. ओके, फ्लक्स म्हणजे तुम्ही बघितलंय बघा, एखादा जॉईंट द्यायच्या अगोदर तिथे काहीतरी असं झेंडूबाम सारखं क्रीम कलर सारखं असते बघा, ते त्याच्यावरती लावतात अगोदर, बघितलंय, आणि मग त्याच्यावरती फिलर मटेरियल पकडलं जातं आणि ते फिलर मटेरियल वितळवून ते जिथं जॉईंट द्यायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी ते वापरलं जातं. तर आता हे कुठं कुठं वापरलं जातं बघा, इथं दिलेलं आहे त्याच्यामध्ये, द पर्पज ऑफ युझिंग फ्लक्स इज टू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ ऑक्सिडेशन ऑन द मेटल सर्फेसेस. ओके, म्हणजे जसं फ्लक्सचं काम मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग मध्ये आहे तसंच याच्यामध्ये पण आहे. द कंपोजिशन ऑफ सोल्डर युज्ड फॉर डिफरंट पर्पजेस आर गिवन बिलो. म्हणजे हे जे सोल्डरिंगचं आहे ते सॉफ्ट जर सोल्डरिंग करायचं असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये शुभम कांबळे रेजड हँड. शुभम, F63. सॉरी सर, चुकून झालं. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तर सॉफ्ट सोल्डर जे आहे त्याच्यामध्ये लीडचं प्रमाण 37% आहे आणि टीनचं प्रमाण 63% आहे. ओके, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सॉफ्टवेअर जॉईंट हवा असतो त्यावेळेला लीडचं प्रमाण कमी असायला हवं आणि टीनचं प्रमाण जास्त असायला हवं. ओके, त्याच्यानंतर मीडियम सोल्डरिंग आहे, त्याच्यामध्ये 50-50% आहे. त्याच्यानंतर प्लंबर सोल्डरिंग म्हणजे प्लंबिंगच्या ठिकाणी जे सोल्डरिंग केलं जातं तिथं 70% 30% आहे. हे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत, हे सगळे काय आपण बघितलेले नसतात, आपण फक्त इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉपमध्ये जे आहे तेच तेवढं बघितलेलं आहे. पण हे वेगवेगळे आहेत आणि याच्यानुसार वेगवेगळे जे सोल्डरिंग केले जातात त्याच्यानुसार थोडेफार ह्याच्यामध्ये चेंजेस केले जातात, पण जी बेसिक प्रिन्सिपल आहे सोल्डरिंगची ती मात्र सेम राहते. ओके, सो दिस इज द सोल्डरिंग. So now you can observe here. हॅलो, आवाज येत नाही कोणाला तरी. सर आवाज येत नाही तुमचा क्लिअर. माझा येत नाही का, आता येतोय का? हॅलो, येत आहे. यस सर, येत येस सर. ओके, ज्यांना आवाज येत नाही त्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आज काही इथं इश्यू नाही नेटवर्कचा, एकदम फुल नेटवर्क आहे इथं सध्या. थोडंसं नेटवर्कला येऊन थांबा. तर आता तुमच्या समोर दिसतंय बघा, ही सोल्डरिंग आयर्न किंवा याला सोल्डरिंग गन म्हणतो आपण. याच्या पाठीमागं इथं वायर जोडलेले असते. ओके, काही वायरच्या मध्ये आपण एक बॉक्स जोडलेला असतो ज्याने आपण फ्लो कंट्रोल करू शकतो, पण त्याचा एवढा जास्त काही उपयोग होत नाही किंवा गरज पडत नाही त्याची. ओके, एका टेम्परेचरला सेट करून ठेवलं की हे चालू शकतं.
त्याच्यानंतर हे सोल्डरिंग गनच्या समोर हे हातात या पकडलेलं आहे बघा, हे फिलर मेटल आहे. ओके, हे काय आहे? फिलर मेटल आहे आणि सोल्डरिंग गन आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे या वेल्डिंग प्रोसेसमध्ये किंवा सोल्डरिंग मध्ये जे बेस मेटल्स आहेत, म्हणजे ज्यांचं आपण वेल्डिंग करणार आहे, त्यांना आपण वितळवत नाही. जसं मॅन्युअल मेटलमध्ये किंवा गॅसमध्ये बेस मेटल पण वितळवतो आणि फिलर मेटल पण वितळवतो, तसं याच्यामध्ये फक्त फिलर मेटल आपण वितळवत असतो आणि तो जॉईंट देत असतो. त्याच्यासाठी जे 2 पार्ट आपल्याला जोडायचे आहेत ते आपल्याला काय करावं लागतं, एकदम क्लोजली जवळ असे एकदम पकडावे लागतात. ओके, तर याच्यामध्ये फ्लक्स म्हणजे एक डबी असते, त्या डबीमध्ये फ्लक्स असतं, त्याच्यामध्ये रेझिन यूज केलं जातं. ते रेझिन जे आहे ते या ह्याच्यावरती घेतलं जातं. तर फ्लक्स मुळे कशासाठी घेतलं जातं? ऑक्सिडेशन्स वगैरे होऊ नयेत म्हणून फ्लक्स घेतलं जातं किंवा जॉईंट एकदम स्ट्रॉंगर व्हावा त्याच्यासाठी. नाउ सी द गिवन सिक्वेन्स ऑफ द ऑपरेशन इन सोल्डरिंग. कसं आपल्याला सोल्डरिंग करायचं आहे त्याचं एक छोटंसं सिक्वेन्स दिलेले आहे. तर पहिला आहे ते शेपिंग अँड फिटिंग ऑफ मेटल पार्ट्स टुगेदर. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जे 2 पार्ट आपल्याला जॉईन करायचे आहेत ते एकमेकाच्या बरोबर एकदम क्लोजली कॉन्टॅक्ट मध्ये बसतील अशा प्रकारचा त्याला शेप असला पाहिजे आणि ते एकमेकाच्या खूप जवळ असे टच मध्ये राहतील अशा प्रकारचं करायचं आहे फिटिंग त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट जो आहे तो क्लिनिंग ऑफ सरफेस. म्हणजे जिथं सोल्डरिंग करायचं आहे ते सरफेस आपल्याला काय करायचे आहेत, एकदम क्लीन करून घ्यायचे आहेत. तिथे कुठले कॉन्टॅमिनेटेड पार्टिकल्स, डस्ट पार्टिकल आतमध्ये राहू नये. जर ते राहिले तर आपला जो जॉईंट आहे तो काय होऊ शकतो, लवकर खराब होऊ शकतो. आणि हे सोल्डरिंगचे पॉइंट जर बघितले तर लवकर, तसं जर बघितलं तर व्हायब्रेशन जर जास्त झालं तर हे काय होतात, लूज पडतात किंवा हे निघतात, ते एवढे स्ट्रॉंगर नाहीत. तसं जर बघितलं तर आपण 1 किलोभर वजन, 2 किलो वजन त्या सोल्डरिंगच्या ह्याला टांगू शकतो, एवढं त्याचा मजबूत आहे. पण ज्या वेळेला व्हायब्रेशन होतं त्यावेळेला मात्र हे सोल्डरिंग टिकू शकत नाही. ओके, देन ऍप्लिकेशन ऑफ फ्लक्स. म्हणजे फ्लक्स जे आहे त्याचं ऍप्लिकेशन करायचं आपण ज्या ठिकाणी डाग देणार आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आपण त्या रॉडचा यूज करून, इलेक्ट्रिक गनचा यूज करून, सोल्डरिंग गनचा, ते जे फिलर मटेरियल आहे ते फिलर मटेरियल त्या पॉइंटला कनेक्ट करायचा आहे आणि तो जॉईंट द्यायचा आहे. ओके, सो दिस इज द सिंपल मेथड ऑफ सोल्डरिंग. एक छोटीशी मेथड आहे. तुम्ही कुठं जर इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉपमध्ये वगैरे गेला, मेंटेनन्स करतात तिथं, तर तुम्हाला अशा प्रकारचं डेमो म्हणजे प्रॅक्टिकल तुम्हाला तिथं बघायला मिळेल. नाव नेक्स्ट प्रोसेस इज द ब्रेझिंग. ही प्रोसेस आहे, ब्रेझिंगची प्रोसेस ही सेम ऑफ दॅट सोल्डरिंग सारखी आहे. ऍक्च्युअली याची प्रोसेस गॅस वेल्डिंग सारखी आहे. याच्यामध्ये पण गॅस वेल्डिंग यूज केला जातो, याच्यामध्ये पण ऍसिटिलीन यूज केला जातो. फक्त याचं जे टेम्परेचर आहे, जसं गॅस वेल्डिंग मध्ये खूप हाय टेम्परेचर असतं, तसं याच्यामध्ये हाय टेम्परेचर यूज केलं जात नाही. हे जास्तीत जास्त 450 डिग्री सेल्सिअसच्या पुढे 600 डिग्री सेल्सिअस ते 900 डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये हे ब्रेझिंग यूज केलं जातं. याच्यामध्ये सुद्धा सोल्डरिंग सारखं फिलर मटेरियल यूज केलं जातं, फ्लक्स यूज केला जातो. ओके, लिक्विड टाईप थोडासा फ्लक्स असतो, तो असा ब्रशने लावला जातो आणि त्याच्यानंतर फिलर मेटलचा यूज करून त्या ठिकाणी एक फ्लेम तयार केली जाते. ह्याच्यामध्ये काय तयार केली जाते, एक फ्लेम तयार केली जाते. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, जाळ तयार केला जातो थोडक्यात असा प्रेशरचा, आणि तो त्या फिलर मेटलवरती मारून तो फिलर मेटल आणि मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये थोडासा डिस्टन्स ठेवून त्याच्यावरती तो जॉईंट दिला जातो. तुम्ही जर सोनाराच्या दुकानात वगैरे गेला असाल, ओके, काल मी म्हणालो बघा तुम्हाला, सोनाराच्या दुकानात गेलाय का तुम्ही? येस सर. Yes, sir. हा, तर बघा त्या ठिकाणी एखादा तुमचा सोन्याचा पार्ट वगैरे जर तुटला असेल आणि तुम्हाला जर तो जॉईन करायचा असेल, ओके, तर तो काय करतो, 2 पार्ट एकाच्या जवळ धरतो आणि तिथं थोडीशी काहीतरी पावडर सारखी असते बघा, पांढऱ्या पावडर सारखी असते. ओके, आणि त्याच्यामध्ये थोडीशी तार वापरून तो काय करतो, तार म्हणजे कुठली तार वापरतो, शक्यतो सोन्याची वापरतो. आतून तुम्हाला आणायला होतो बघा, सोनाराच्या दुकानात जाऊन सोन्याचा तुकडा आणायला होतो, बरोबर आहे? Yes, sir. Yes, sir. हा, आणि तो बरोबर त्याच्यावरती ठेवतो आणि तो जो तुकडा दिलेला आहे, ओके, फिलर करण्यासाठी, तो तुकडा फक्त गरम करतो आणि तिथे जॉईंट देतो असतो. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल, तो शक्यतो जे तो सोनं आहे आपलं तो वितळवू देत नाही. तर हा फरक आहे त्याच्यामध्ये. ओके, ती एक छोटीशी ब्रेझिंग प्रोसेस आहे बरं का
सोनाराच्या दुकानात. तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी ती सांगितली. मग त्याच्यामध्ये बघा साईडला त्याच्याकडे पण एक टॉर्च आहे छोटासा आणि त्याला एक नॉब आहे. त्या नॉबच्या सहाय्याने तो त्याची लेंथ, तो जो जाळ आहे त्याची लेंथ कमी जास्ती करू शकतो. बरोबर आहे. आणि जिथं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे ते दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थित असे ठेवतो अगोदर तो. ओके. आणि एकदम व्यवस्थित क्लोजली ठेवले की मग त्याच्यामध्ये ते थोडीशी पावडर टाकतो पांढरी आणि त्याच्यामध्ये परत थोडंसं ते तुम्ही आणलेलं मटेरियल ठेवतो आणि त्याच्यावरती जाळ लावतो. आणि ते जाळ लावल्यानंतर तो बघा जाळ लावून ठेवत नाही असा कधीच. थोडंसं लावायचं झालं की बाजूला काढतो लगेच. म्हणजे जे मेन सोनं आहे आपलं पहिलं जे सोनं जे जोडायचं आपल्याला ते वितळवू देत नाही. मग ह्याच्यामध्ये पण सेम प्रोसेस आहे ब्रेझिंग मध्ये की जे फिलर मेटल आहे तेच फक्त वितळवलं जातं. जे बेस मेटल आहे ते याच्यामध्ये वितळवलं जात नाही. ओके. So this is process. This is the brazing. Brazing is a process of making joints where in coalescence is produced by heating to suitable temperatures above 500 degrees Celsius. You can observe here above 500 degrees Celsius, and by using non-ferrous filler metals having a melting point up to 900 degrees Celsius. फिलर मेटल याच्यामध्ये 900 डिग्री सेल्सिअस पर्यंत वापरलं जातं नॉन फेरस साठी. Below that of the base metal, the filler metal being distributed between the closely fitted surfaces of the joint by capillary action. Capillary action म्हणजे ज्या ठिकाणी गॅप आहे त्या ठिकाणी कॅपिलरी ऍक्शनने ते फिलर मेटल वितळलेलं त्या ठिकाणी पोचतं आणि दोन जे कॉम्पोनंट आहेत, जे दोन जोडायचे मेटल्स आहेत ते काय केले जातात, जॉईंट केले जातात. ओके. सो दिस इज द ऍप्लिकेशन. हे ऍप्लिकेशन तुम्हाला वाचली तर समजतील का बघा. ब्रेझिंग हॅज बीन यूज टू मॅन्युफॅक्चर अ वाईड व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स सच ॲज हॉनीकॉम सँडविच पॅनल फॉर एअरक्राफ्ट. आता हे विमानामधलं आहे. ओके. ते ऍक्च्युली मी पण बघितलं नाही तर तुम्ही तर बघण्याचा विषयच नाही. त्याच्यानंतर मिसाइल्स. ओके. मोटरसायकल फ्रेम्स, एअरप्लेन प्रोपेलर्स, हायड्रॉलिक फिटिंग, रेफ्रिजरेटर, इव्हॅपरेटर्स, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कटिंग टूल्स एक्सेट्रा. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये या ब्रेझिंगचा यूज केला जातो. ओके. नाउ दिस इज द डिफरन्स इन बिटवीन सोल्डरिंग अँड द ब्रेझिंग. Okay, is there any doubt? We have one video. We will share that video. I will share that video. ह्याच्या बरोबरच मला वाटतंय ओके रिवेटेड जॉईंट. दिस इज नॉट पार्ट ऑफ अवर सिलेबस. रिवेटेड जॉईंट हा पार्ट इथून पुढचा जो पार्ट आहे म्हणजे रिवेटेड जॉईंट किंवा हे रिवेटिंग ऑपरेशन्स वगैरे हे आपल्या सिलेबस मध्ये नाही आहे, कारण हे टेम्पररी जॉईंट आहेत. आपल्या सिलेबस मध्ये फक्त परमनंट जॉईंट घेतलेले आहेत. ओके. आता एक व्हिडिओ आहे, सिंपल व्हिडिओ आहेत. एवढ्या काय मला जशा पाहिजे होत्या तशा व्हिडिओ काय मिळाल्या नाहीत, पण तरी पण आपण त्या बघूया. त्याच्यामधून जेवढं समजून घेता येईल तेवढं समजावून घेऊया. पण खूप सोप्या प्रोसेस आहेत ह्या. Okay, is screen visible now? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Now see how soldering will make here. So this is soldering gun here, that yellow color, and this tip is heated. This is a stand for this spring and this plate. This is the stand for soldering gun. इकडे तिकडे soldering gun पडू नये, कुठंतरी लागून तापू नये, करंट बसू नये, त्याच्यासाठी त्याला हे स्टँड दिलेलं आहे. सोल्डरिंगचं काम झालं की त्याच्यामध्ये ठेवायची ती. So this is the electrode of soldering. आणि ही प्लेट आहे बघा. ह्याच्यामध्ये जे कॅपॅसिटर कंडक्टर जे बसवायचे आहेत ते शक्यतो सोल्डरिंगने बसवले जातात. छोटे छोटे जॉईंट असतात ते, याला आयसी म्हणतो आपण. तर हे जे आहे हे फिलर मेटल आहे. पाठीमागे थोडस हे बघा, हे जे आहे हे फिलर मेटल आहे. फिलर मेटल वितळवून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जोडायचं आहे आपल्याला
त्या ठिकाणी पॉइंट्स दिले जातात, म्हणजे पाठीमागून बसवलेले मगाशी जे कंडेन्सर वगैरे होते ते त्या ठिकाणी जॉईंट केले. ते बघा कसे जॉईंट होत आहेत त्या आयसी पॅड बरोबर. ही साधी सोपी प्रोसेस आहे या सोल्डरिंगची. नाव दिस इज द ब्रेझिंग. आता ही ब्रेझिंगची प्रोसेस आहे बघा. दोन मेटल जे जोडायचे आहेत ते एकदम जवळ पकडले जातात. याच्यामध्ये इथं हे फ्लक्स आहे. तुम्ही सोनाराच्या तिथे गेल्यावर मी म्हटलं बघा पावडर टाकली जाते थोडीशी. ओके, ते फ्लक्स मटेरियल आहे. फ्लक्स मटेरियल म्हणजे फ्लक्स असतं. तुम्ही म्हणाल त्याचं काय मटेरियल आहे, तर ते फ्लक्स मटेरियल म्हणजे फ्लक्स मटेरियलच आहे. ते फिलर मेटल आहे. त्या फिलर मेटलवरती फ्लक्स घेतलं त्यांनी आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये बेस मेटल वितळवलं जात नाही, फक्त फिलर मेटल वितळवलं जातं आणि त्याच्यामध्ये ते मेटल टाकून थंड केलं जातं जेणेकरून दोन मेटल जॉईंट व्हावेत. ओके, ही सोपी एक व्हिडिओ होती. अजून एक आहे, बघू आपल्याकडे. Now see, this is the brazing process. It is similar to the gas welding. ह्याच्यामध्ये फोकस केलेला आहे बरं का फक्त गॅस वेल्डिंग, त्यामुळे अंधार असल्यासारखं दिसायला लागले. नाव सी. अशा प्रकारचा टॉर्च तुम्ही बघितला असेल त्या सोनाराच्या दुकानामध्ये किंवा गॅस वेल्डिंगच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला असा टॉर्च बघायला मिळेल. फक्त सोनाराच्या दुकानामध्ये जो बघतो तो खूप छोटा असतो आणि गॅस वेल्डिंग करतो तो थोडासा मोठा असतो त्याच्यापेक्षा. हे बघा, आता इथं ब्रेझिंग कसं होतं ते दाखवलेलं आहे. तर त्या ठिकाणी फ्लक्स मटेरियल लावलेलं आहे आणि हे फिलर मटेरियल तिथे ॲड केलं की फिलर मटेरियल वितळवून त्या ठिकाणी जॉईंट दिला जातो. ते जे मेन बेसिक मटेरियल आहे तिथलं बेस मटेरियल, त्या मटेरियलला वितळवलं जात नाही. ब्रेझिंगचे खूप प्रकार आहेत, पण आपल्याला ठराविक ज्याचे प्रिन्सिपल इंट्रोडक्शन फक्त आपल्याला बघायचं आहे ब्रेझिंगचं कसं आहे ते. फर्नेस टाईप ब्रेझिंग ते काय आपल्याला एवढं नाही त्याच्यामधलं, फक्त ऑब्झर्व करा काय काय आहे त्याच्यामध्ये ते. हे फर्नेस ब्रेझिंग आहे, हे फक्त बघा आपल्याला नाहीये. फर्नेस मध्ये टाकलं जातं त्याच्यामुळे फिलर मेटल वितळून जॉईंट होतो त्याचा. हे ब्रेझिंग काय नको बघायला आपल्याला, नाही हे. गॅस वेल्डिंग सारखंच आहे. ह्याला थोडंसं स्किल लागतं बरं का, काय की आपल्याला हे जॉईंट देता येत नाहीत सोल्डरिंग किंवा हे
ब्रेझिंगचे. याला थोडीशी स्किलची गरज आहे. स्किल्ड वर्कर जे आपण म्हणतो तसं. ऍक्च्युली सगळ्या वेल्डिंग प्रोसेससाठी स्किलची गरज आहेच. असं अचानक कुठून आपण कोणताही जॉईंट करायचं म्हटलं तर त्यातल्या त्यात थोडंसं बघून आपण सोल्डरिंग तेवढं करू शकतो बरं का. सोल्डरिंग तेवढं थोडंसं सोपं आहे. एकदा दोनदा बघितलं, एकदा दोनदा केलं की आपल्याला ते सोल्डरिंग तेवढं येऊ शकतं. Okay, so these are the soldering and the brazing. समजलं? हॅलो. येस सर. येस सर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला जो दुसरा चॅप्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस हा सुद्धा या ठिकाणी एंड होतोय. दुसरा चॅप्टर पण या ठिकाणी संपतोय आपला. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा चॅप्टर स्टार्ट करतोय. याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर मला विचार. चला. ओके, थेरॉटिकल पार्ट आहे तरी पण याचा स्टडी करा. चला, MCQचा स्टडी करा. क्लास टेस्टसाठी किंवा ISC साठी MCQज तुम्हाला लागणार आहेत. त्यासाठी त्याचा स्टडी करा व्यवस्थित आणि साइड बाय साइड ही थेरी पण लक्षात ठेवा. जर कोणाला काय शंका आहे कोणाला? हॅलो सर. हा सर टेस्टला किती लेक्चर आहेत? टेस्टला पहिला चॅप्टर असेल. एक का दोन? एक पहिला पंप कॉम्प्रेसर टर्बाइन. त्याचे MCQ दिलेत ओके, बघा मी ओके. तुम्हाला. तेवढे MCQ करा. त्याचे लिंक पाठवलेले आहे. हॅलो. त्याचे MCQ हॅलो आहेत. सर. हॅलो सर. सर टेस्ट कधी होईल? टेस्ट तुमची हॅलो सर. एक मिनिट मॅडम. टेस्ट 28 ला आहे ना? 28 तारखेला होईल तुमच्या. 28 तारखेला. हॅलो सर. काय झालं? हॅलो सर. हा तर तुम्ही ती PDF सेंड केलं ना ते सर ती उघडी नाही झालं सर. ती इनव्हॅलिड पेज म्हणते. कोणतं म्हणतं इनव्हॅलिड पेज? MCQचं? तुम्ही MCQ सोडलाय ना? MCQ सोडलाय ना ती PDF? हा. ते सर इनव्हॅलिड URL म्हणते. नाही, ओपन होतंय. मी बघितलं एकदा चेक करून परत. ओपन होते. सर माझं होईना सर ती इनव्हॅलिड. MCQ ओपन होते सर. बघू, मी परत एकदा अजून एकदा तिथेच टाकतो खाली, त्याच्या खाली. ठीक आहे. तर त्याला गुगल ड्राईव्ह लागतं ना, तर गुगल ड्राईव्ह मध्ये ओपन होतात. आम्ही गुगल ड्राईव्ह मधूनच टाकलेलं आहे ते तुमच्या ह्याच्यात. ते ज्याच्याकडे नसेल त्यांच्याकडे नसेल. हा, तुमची ओपन करण्याची मेथड काहीतरी चुकते बघा. मग गुगल ड्राईव्ह मध्ये जाऊ. तुमच्या अकाउंट मध्ये गेलं ना की गुगल ड्राईव्ह मध्ये जायचं. ओके सर. हा, त्याच्यामध्ये जरा चेक करा, मिळेल तुम्हाला. बाकीच्यांनी आपले रोल नंबर टाकायला चालू करा चॅट बॉक्स मध्ये. येस सर. कोणाला काय शंका आहे का? अजून कोण काय विचारत होतं बा मग असे? सर, हा, तर तुम्ही पाठवलेल्या स्लाइड्स लिहून काढायचे का? स्लाइड्स नका लिहून काढू. PDF लिहिले तर बरं पडेल आता. बर. PDF मध्ये जरा डिस्क्रिप्टिव्ह दिलेलं आहे, ते बरं पडेल. पहिला तुम्ही डायग्राम काढा अगोदर सगळ्या व्यवस्थित. सर याची PDF तुम्ही शेअर कधी करणार आहे? याच्या करतो की मी आता 1-2 दिवसात ना. ह्या काय सिलेबसला नाही तुमच्या, म्हणून मी काय केलं नाही. ह्याच्या पण शेअर करतो. ह्याचं PDF पण शेअर करतो. याच्यावरची MCQ पण शेअर करतो. ठीक आहे. फक्त तुम्ही चालू ठेवा तुमचा अभ्यास MCQचा. हे कसं आहे, तुम्ही आमच्या समोर नाही, त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. कळालं का? आणि तुम्ही जर तुम्हाला मोकळा वेळ आहे म्हणून तुम्ही जर फिरत बसला इकडं तिकडं असं, तर वेळ तर निघून जाणार आहे. वेळ काय थांबणार नाही. तर तुमचा डेली जो काय टाइम असेल अभ्यास करण्याचा, तो फक्त चुकवू नका. रेग्युलर स्टडी करा. आता जरी तुम्हाला वाटत असलं की मोकळा आहे, फ्री फिरायला बरं आहे, तरी तुम्ही जर अभ्यास नाही केला किंवा मोबाईलचा यूज करून जरी तुम्ही पास झाला तरी तुम्ही खराब इंजिनियर व्हाल. कारण तुम्हाला काही येत नसणार आहे. ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर आम्हाला माहित आहे तुम्ही मोबाईलमध्ये वगैरे बघून, इकडे तिकडे बघून तुम्ही टेस्ट तर सॉल्व्ह करणार. ते काय तुम्हाला पण माहित आहे. आम्हाला पण माहित आहे. सर मला आलंच नाही, होती लिंकच आली नाही. लिंक आहे सगळ्यांना पाठवलेले हो.
टेलिग्राम वर तर नाही मिळालं. टेलिग्राम वरती नाही ती. तुम्ही व्हिडिओ कुठं बघता सांगा. मी टाकलेले जे व्हिडिओ आहेत आपल्या लेक्चरच्या, लिंक आहे सर गुगल ड्राईव्ह. FYB टेक्सवेरी म्हणून चॅनल. हा त्याच्यावर जावा की मग तिथंच बघा. तिथंच उजव्या बाजूला 3 लिंक दिल्यात. पहिली PPT ची आहे, दुसरी PDF ची आहे आणि तिसरी MCQ आहे. लेक्चर हॅलो आपलं सर. बंद होईल बरं का. कोणाला काय शंका असेल तर हॅलो. विचारा. आता बंद होण्याच्या मार्गात आहे. हॅलो सर, हा फायनल पेपर कधी हो? कसले फायनल? ते फर्स्ट सेमिस्टर. सेमिस्टरच्या याला वेळ आहे अजून. तुम्हाला सांगेन की त्यावेळेला आम्ही. अजून क्लास टेस्ट चालू झाले आताशी. 3 ISC होणार त्याच्या अच्छा. अगोदर आपल्या. 3 ISC च्या अगोदर 3 क्लास टेस्ट होणार आणि मग फायनलचे पेपर असणार. ठीक आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे तुम्हाला कमीत कमी एका विषयाच्या 6 परीक्षा होणार आहे टेस्ट फायनलच्या अगोदर. ओके.